नमस्ते, माझं नाव संगीता चौधरी। मी गेल्या आता हा 4था महिना चालू आहे। त्याच्यामध्ये माझी सुट्ट्या खूप होतात, मला जसं ऍडजस्ट होतं तसं मी येते थेरपीला। मला स्टोनचा पहिल्याच दिवशी इतका अनुभव आला की मी जवळपास 7-8 महिन्यापासून भाकरी करत नव्हते। माझा हात आहे ना हा असा वळतच नव्हता। तो पहिल्यांदा इथे आणि मला जेव्हा स्टोन लावला त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी भाकरी केल्या। मी इतकी खुश झाले, इथल्या इंजर्सला आल्या मी सांगितलं आणि इतकं माझा इतका आनंद वाहत होता की मला असं वाटत होतं मी कधी एकदा जाते थेरपीमध्ये आणि या मुलींना सांगते की माझा हात हे चालू काम चांगला करायला लागला। त्याच्यानंतर मी थेरपीला कंटिन्यू येत राहिले। मी 3 ते 4 वर्षापासून जवळपास 55 ते 60 हजार रुपये मी घालवत होते महिन्याला। इथपर्यंत त्रास होता मला, मणक्यात गॅप होता, कमरेमध्ये गॅप होता, वजन वाढत होतं, कारण गोळ्यासारखं चालू होतं। गोळ्यांमुळे शरीरावर सूज खूप होती म्हणजे समोर दिसलेली वस्तू उचलायची पण ते उचलण्याकरता मला ना अर्धा ते पाऊण तास विचार करायला लागायचा। त्याच्यानंतर मी जागेवरून उठत होते, म्हणजे इतकं एनर्जी माझ्या शरीरातली पूर्णपणे संपली होती। पण इथे येतात त्या उषा जाधव, त्यांनी मला सजेस्ट केलं की तू इथे मॉम थेरपीला जस्ट येऊन पहा, तुला वाटलं तर। आणि मी प्रामाणिकपणाने सांगते आणि मला काही ते खोटं बोलायला आवडत नाही। मी ज्या वेळेला मॉम थेरपी जॉईन केली त्यावेळेला माझं फक्त मोठं एवढंच होतं की ऍटलिस्ट मी स्टेशन पासून इथपर्यंत माझं जाणं येणं होईल। 15 ते 20 मिनिटं मी जाताना चालेल, येताना 15-20 मिनिटं चालेल। थेरपीने फरक पडो अथवा न पडो पण माझं ऍटलिस्ट चालणं होईल आणि शरीराला तेवढा व्यायाम होईल। या हिशोबाने खरं तर मी आले पण तिथून गेल्यानंतर मी पहिल्याच दिवशी कमीत कमी ना तिथून गेल्यानंतर 6 तास झोपले। त्याच्या अगोदर म्हणजे मला एवढी सलग झोप गेल्या 3 वर्षात मी कधीच झोपले नव्हते आणि इतकं मला तेव्हा बरं वाटलं। मग मी कंटिन्यू केली थेरपी। सुरुवातीला मी 2 महिने अगदी आटोकाट प्रयत्न केला की एकही दिवस माझा मिस होता कामा नये, कारण मला घरातली खूप मोठी जबाबदारी आहे, मला सगळ्या बाजू सांभाळाव्या लागतात। त्याच्यामुळे मला अगदी पर्टिक्युलर रोज येणं होत नाही, ठीक आहे, परंतु महिन्यातले 20 दिवस तरी मी येण्याचा प्रयत्न करते। त्याच्यानंतर स्टोन मला दिला त्याचा मला स्वतःला इतका इफेक्ट झाला की मग मी मुलीने सांगितलं होतं कोणत्या प्रॉब्लेम्स वर, जसं की कोणाला डायबिटीस आहे, कोणाला पेन होतंय, मुलींच्या पिरियड्स मध्ये वगैरे काम करतं, PCOD करता पण चांगला ते आहे। म्हणून मग मी घेताना मी खूप म्हणजे अगदी मनापासून सांगते की मला घेऊ नको घेऊ अशा द्विधा मनस्थितीत होते, पण मुलींनी पण खूप मदत केली, समता मॅडमनी पण खूप मदत, सरांशी मी बोलले व्यवस्थित। सरांनी पण मला म्हणाले चालेल म्हणे तुम्ही एक घेऊन बघा। त्यामुळे मी तेव्हा एक बॉक्स घेतला, पण तो बॉक्स घेतला तर मी 8 दिवस माझ्या भावाकडे दिला एक स्टोन पाठवून। एक स्टोन मी घरी ठेवला, कारण आपण तोंडी सांगितल्यावर कोणी विश्वास ठेवत नाही। एखाद्याने जोपर्यंत वस्तू यूज करत नाही ना तोपर्यंत विश्वास ठेवत नाही। नुसती तोंडी मार्केटिंग शक्य नाही, अनुभव पाहिजे। म्हणून मग मी एक माझी सून, मोठा मुलगा माझा पनवेलला असतो, तिला काही इथे येणं शक्य नाहीये किंवा तिच्या जॉबमुळे वगैरे जमत नाहीये तिला, म्हणून मी स्टोन तिच्याकडे दिला। आता तिच्या लग्नाला झाले 7 वर्ष, पण 7 वर्षामध्ये असा प्रॉब्लेम होता की जेव्हाही तिला पिरियड चालू व्हायचे ती पहिले 2 दिवस पूर्णपणे झोपून असायची। म्हणजे अगदी कॅन्टीन मधून जेवण मागवणं अथवा मुलांनी कोणाच्या तरी मदतीने स्वयंपाक करून तिला जेवायला घालणं, म्हणजे तिला पिरियड झाले ना की मी इथून पनवेलला जायचे 2-3 दिवस राहण्याकरता, आणि इतकी म्हणजे तिची अवस्थाच बघवत नव्हती। मग त्यावेळेला मला क्लिक झालं की आपण हा स्टोन माझ्या सुनेकरता दिला पाहिजे। मी तो सुनेकडे पाठवला, तर तिला मी आता परवाच्या दिवशीचीच गोष्ट तिला दिला होता, पण तेवढं कसं मुलींच्या गडबडीमध्ये काही लक्षात राहत नाही, काही नाही। तो स्टोन तिथेच तिच्या ड्रेसिंग टेबल मध्येच ठेवलेला होता। तिने काल मला फोन केला, आई तुम्ही कुठे आहेत? तर मी माझे वडील आजारी आहेत म्हणून मी अंबरनाथला होते। तर म्हणते आई मला ना पिरियड्स आलेत आणि खूप त्रास होतोय। म्हणजे अगं तो स्टोन दिला ना मी, तो तू फक्त लावून बघ। तिने लावून बघितला आणि काल त्यांची मॅरेज अॅनिव्हर्सरी होते, मी अंबरनाथ वरून तिथे गेले। तिथे गेल्यानंतर तिथे गेल्या माझ्या सुनेने मला मिठी मारली आणि रडायला लागली। म्हणलं का ग काय झालं? तर म्हणलं अगं आजोबांना बरं नव्हतं म्हणून मला काय येता आलं नाही। म्हणलं तुला जास्त त्रास होतोय का? तर म्हणते नाही आई मी खूप खुश आहे। म्हणलं का? म्हणलं तुला तर आता ऍक्च्युअल म्हणजे खुश नाही, तुला
असं पॅनिक होते अगदी ती, आणि तिचे मूड खूप स्विंग्स होतात. तर म्हणाली मी स्टोन लावला होता आई, आणि म्हणते मला पिरियड आल्यापासून या वेळचे पिरियड्स असे आहेत ना की मला कळालेच नाही मला किती त्रास झालाच नाही अजिबात. ती मला म्हणाली 7 ते 8 बॉक्स घेऊन या, मी सगळ्या शरीराला लावून टाके, इतकं म्हणली. आणि इतकी रडायला लागली ना ती, मला असं झालं तर मी कधी एकदा येते आणि माझा अनुभव शेअर करते. तिला खूप म्हणजे खूप बरं वाटलं, आणि तिने मला सजेस्ट केलं की आई अजून आपल्याला बॉक्स घ्यायचेत म्हणून, तर तुम्ही गेला ना तर थेरपीमध्ये विचारून घ्या. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून ना मला म्हणजे मी तिचा त्रास बघितलाय. सून आहे माझी, पण तिचा त्रास मला ना बघवत नव्हता अगदी. इतकं बरं वाटलं ना, मी थँकफुल आहे संपा मॅडमची आणि सुरज सरांची की त्यांनी असं प्रॉडक्ट आपल्या घरात दिलंय. थँक्यू.